आणि आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबई वाहिनीवरती पूल बांधण्याचं काम सुरू आहे। त्याचे गर्डर बसवण्यासाठी बुधवारी 21 जानेवारीपासून शनिवारपर्यंत 3 दिवस ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे या कालावधीत दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे। पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे। त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे। मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळालेला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। 31 जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवरती आता बोट ठेवलं जात आहे। शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे। तरी सुद्धा या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आता मोठी संधी आली आहे। मध्य रेल्वेनं 4000 शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात। 144 वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज गाठता यावं यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे भरावे लागत आहेत। प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे तिकीट 32 ते 35 हजारांवरती पोहोचलंय। राज्याच्या राजकारणामध्ये 2019 आणि 2022 साली मोठे राजकीय भूकंप झाले आणि आता राज्याच्या राजकारणात एक नवा भूकंप होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे आमदार एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारीला राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेना नेते राहुल शेवाळेंनी केलाय। ठाकरेंचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचं शेवाळेंनी सांगितलेलं आहे। कित्येक त्यांच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि लोकांना त्यांनी जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करू शकत नाही, म्हणून ते महायुतीत प्रवेश करण्याकरिता इच्छुक आहेत। राहुल शेवाळेंनी केलेल्या राजकीय भूकंपाच्या वक्तव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली आहे। ठीक आहे, आता 237 पलीकडे आहेत, अजून 550 तिकडे गेले तर 288च्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल। उद्या ते असंही म्हणतील ट्रम्प सत्तेवरती आलेले आहेत, त्यांच्या पक्षाचे 5-25 खासदार 23 तारखेच्या त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या पक्षात येतील, म्हणजे आंतरराष्ट्रीय पक्ष होईल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती राज्यभरातील शिवसैनिक उत्साहानं साजरी करतात। आता 23 तारखेला जयंती नेहमीप्रमाणे उत्साहात साजरी तर होईलच, पण त्या दिवशी राजकीय भूकंप होणार की नाही हे आता गुरुवारीच स्पष्ट होईल। तर मस्साजोग प्रकरणावरनं अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी आता विक्टिम कार्ड खेळायला सुरुवात केली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरातील मुंडेंचं भाषण। या भाषणामध्ये धनंजय मुंडेंनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट करत त्यांचा अजित पवार यांच्या संदर्भात निष्ठा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यामुळे धनंजय मुंडेंची अवस्था अभिमन्यूप्रमाणे झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। 2019 मध्ये फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला 5 वर्षांहून अधिकचा काळ लोटलाय। याच पहाटेच्या शपथविधीला पुन्हा एकदा उजाळा देत धनंजय मुंडेंनी त्यांची अजितदादांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात केलाय। दादा आपला घात होतोय, दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातबीत काय होत नसतो। धनंजय मुंडेंच्या या खेळीवर विरोधकांनी मात्र टीकेची जोड उठवल्याचं पाहायला मिळालं। तेव्हा ओरडून सांगितलं, मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादांच्या नंतर त्यांना सोबत देणारा पहिला माणूस तर मला त्यावेळेस धनंजयच दिसत होते, त्यामुळं आता बरं आहे, अंगावर आली शेकून घेतली। मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं? आताच मुंडेंना या शपथविधीचा उल्लेख का करावासा वाटला असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्याची उत्तरं स्वतः मुंडेंनाच द्यावी लागणार आहेत। गावाकडच्या 50 बातम्या बघूयात। कल्याण पूर्वेतील महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले। त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे। मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। धारावीतील रेल्वेच्या जागेवरील रेल्वे वसाहतीच्या कामाकरता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे।
स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेनं प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई सुरू केली असून पहिल्या दिवशी 1145 जणांवरती कारवाई करून 1,45,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आगामी काळात सर्व वॉर्डांमध्ये ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असून नियम मोडल्यास दंड आणि दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई होणार आहे. मुंबईत पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून पालिकेच्या पथकानं दुकानं आणि आस्थापनांना भेटी देऊन पुन्हा कारवाई केली आहे. एकाच दिवसात 1,145 आस्थापनांना भेटी देऊन त्याच्याकडनं 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय तर एकूण 1,45,000 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आलाय. समुद्राखालील भुयारी मार्गिका पहिल्यांदाच बनवली जाते. या समुद्रातील भुयारी मार्गिकेत एकाच वेळी 2 बुलेट ट्रेन 250च्या गतीनं धावू शकतात. अशा पद्धतीनं या भुयारी मार्गिकेची निर्मिती करण्यात आली अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून असलेली महावितरणची थकबाकी तब्बल 98,804 कोटी रुपयांवरती पोहोचली आहे. गेल्या दीड दशकात या थकबाकीचा आकडा वाढलाय. 31 ऑक्टोबर 2024च्या आकडेवारीनुसार महावितरणची थकबाकी 98,804 कोटींवरती पोहोचली आहे. महाराष्ट्र शासनाकडनं 1969 साली सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावरती आहे. ही लॉटरी बंद केल्यास लाखो कुटुंबाचा रोजगार धोक्यात येणार असल्यामुळे बंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेनं केली आहे. तर रस्त्यावरती उतरून आंदोलन आणि आत्महत्या करण्याचा इशाराही देण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेतील हजारो कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात तैनात करण्यात आले होते. मात्र पालिकेचे 586 कर्मचारी अद्यापही पुन्हा सेवेत रुजू झालेले नाहीत. दरम्यान पालिकेच्या 46 कर्मचाऱ्यांचं वेतन रोखल्यामुळे अन्य कर्मचारी लवकर मूळ सेवेत परतण्याची शक्यता आहे. मुंबई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं शिवाजी पार्क मैदानाची माती संदर्भातील पाहणी केल्यानंतरही मातीचा प्रश्न काही सुटणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई IITनं आपला अहवाल मुंबई महापालिकेकडे दिला असून माती न काढण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी फवारणं, रोलर फिरवणं अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. मुंबईतील BKCच्या धर्तीवर कर्नाळा साई चिरनेर संकुलाच्या उभारणीसाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावात MMRDAच्या तिसऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार वाहनांची वाढलेली संख्या आहे. मागील वर्षभरात वाहनांमुळे 1.6 गिगाबाईटनं प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबई पालिकेनं याबाबतचा अहवाल सादर केला. पुण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या 15 दिवसात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुपटीनं वाढ झाली. राज्यात जानेवारी दरम्यान चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळलेत तर हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. उमरेड अभयारण्यामध्ये पर्यटकांकडून वाघाची अडवणूक झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानं वनविभागाला खडसावल्यामुळे वनपर्यटनासाठी वनविभागानं नवी कार्यप्रणाली तयार केली. नियमांचं उल्लंघन करणारे पर्यटक तसेच जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवरती 3,000 ते 25,000 पर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना 27 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर जवळपास 2018 स्पर्धकांना वैद्यकीय मदतीची गरज भासली. त्यात पायात गोळे येणं, निर्जलीकरण आणि लहान सहान दुखापतींचा समावेश आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी एका रुग्णाला हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात तातडीनं अँजिओप्लास्टी करावी लागली. 7 दशकांनी राजस्थानमध्ये होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्य रसिकांना 1,500 रुपयांमध्ये दिल्लीवारी घडवण्यात येणार आहे. संमेलनासाठी मंजूर झालेल्या विशेष रेल्वेला तिकीट दरात कोणतीही सवलत मिळणार नसली तरी मराठी प्रेमी प्रायोजकांच्या देणगीतनं तिकीट दरातील तूट भरून काढली जाणार आहे. नरिमन पॉइंट इथल्या विधान भवनाजवळच्या मोक्याच्या भूखंडावरती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आरबीआयनं या 4.2 एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाची मागणी MMRC कडे केली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पात रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरती रेल्वे वसाहती उभारण्यासाठी प्रारंभ प्रमाणपत्र मिळाले. त्याच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. यासाठी 6 एकरावरती कॉलनी उभारण्यात येईल आणि येत्या 3 वर्षात ही वसाहत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. राज्यभरातील सुमारे 38 लाख ग्राहकांनी वीज देयकाची थकबाकी भरलेली नसल्यामुळे महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलाय. अभय योजनेचा लाभ दिल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आगामी अर्थसंकल्पात किफायतशीर घर योजनेवरील आयकराचा दर 15% कमी असावा अशी मागणी रिअल इस्टेट क्षेत्रातील शिखर संघटना कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियानं सरकारकडे केली आहे. क्रेडाईनं आपल्या सूचना वित्त मंत्रालयाला सादर केल्या आहेत.
आता एक सविस्तर बातमी बघूयात. राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक भूकंप होणार का याची चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेला कारणीभूत ठरली ती संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांची विधानं. आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेत नवा उदय होणार असल्याची शक्यता या दोघांनी वर्तवल्यामुळे राजकीय शक्यतांचा बाजार गरम झाला होताच. महायुतीत पालकमंत्री पदावरून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता संजय राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ माजली आहे. राऊतांनी शिंदे गटातल्या फुटीचं सुतोवाच केलंय. शिंदेंच्या सततच्या रुसव्या फुगव्यामुळे लवकरच शिवसेनेत नवा उदय होणार असल्याचं म्हणत राऊतांनी वेगळ्या चर्चांना तोंड फोडलंय. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाचा उदय होणार होता. काही उदय दोनही दग्ग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे. जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात. दावोसला गेलेल्या उद्योगमंत्री उदय सामंतांनी या सगळ्या टीकांना चोख उत्तर दिलंय. माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. आगामी काळात पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या राजकीय पटावरती कसा खेळ रंगतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातल्या दरे गावात आहेत. यावरून संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे नागा साधूंसोबत महाकुंभ मेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होता असा टोला संजय राऊतांनी लगावला आणि राऊतांच्या टीकेवरती शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्यात पालकमंत्री पदावरून महायुतीत मिठाचा खडा पडलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावात गेले. यावरून ते नाराज असून त्यांच्या रुसव्या फुगव्यांमुळे राज्याचं नुकसान होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरती मी नाराज नसून कामानिमित्ताने गावी आल्याचं शिंदे म्हणाले. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला. मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल, या भागामध्ये फिरावं लागेल. शिंदेंच्याच नाराजीवरून ते अस्वस्थ आत्मा असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. त्यांनी कुंभमेळ्यात गेलं पाहिजे असा सल्ला सुद्धा दिलाय. त्यावरती संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. जे काही तुमचे आहेत उबटा गटातले, त्यांना नागा साधूकडे घेऊन जा, तिथं पवित्र करून आणा. शिंदेंच्या दरेगावचा दौरा हा नेहमीच विरोधकांमध्ये चर्चेचा विषय असतो. यावेळी त्याला पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या धुसफुसीची किनार आहे.